अंडरवर्ल्ड मध्ये बरेच दिवस राहिलेला आणि बिचारा खूप अंडर एस्टिमेट झालेला आणि छोटाच राहिलेला एक छोटा रावण आपल्याकडे येतोय. बघूया तो काय धमाल करतो. येते आपली पुढची जोडी गणेश आणि चैत्राली. ए बाळा, इथे एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन चालू आहे ना. मला असं कळलं तिथे रावण जज म्हणून आहे. माझं जरा काम आहे. हा रावणा, ए रावणा. हे गप्पे, मी रावणच आहे पण छोटा रावण. काय छोटा रावण? छे, माझा विश्वासच नाही बसत. आता कोणत्या तोंडाने सांगू माझी वाढ नाही झाली ते? अच्छा, म्हणजे तुझ्या बाबांचा पगारच नाही वाढला? बाबांचा संबंध काय? बाबांचा पगार वाढला पण मी नाही वाढलो. म्हणजे लोक उभे वाढतात, मी आडवा वाढलो. अच्छा अच्छा. ये पण तू कोण आहे? मी मराठी मालिकेत काम करणारी एक नटी आहे, स्ट्रगलर. हे पण तू इथे काय करते? कशासाठी आली आहे? ए रावण रावण रावण, आता तुला चावण चावण चावण. बोल छोटा रावण, छोटा रावण. ए छोटा रावण, छोटा रावण, मला पळवून दे ना. माझं हरण कर, म्हणजे मला पब्लिसिटी मिळेल. तुझा हरण केल्यावर तू कशी काय फेमस होणार? सीता कशी झाली फेमस? तिच्यामुळेच तर सगळं रामायण घडलं. तसंच मला खूप फेमस व्हायचंय, फेमस व्हायचंय, फेमस व्हायचंय. फटाक फटाक. आता इथून वाटा का? हे बघ, मी तुला सांगतोय ते रामायण आहे ना आपल्याला लय महागात पडलंय. तो हनुमान आहे ना, हनुमान, त्यांनी आमची लंका जाळून टाकली. नाही नाही, हरण नाही. पण का? का म्हणजे काय? ज्याची जलते ना त्यालाच कळते. अजून अजून जलते, अजून. उगी उगी बाळ, उगी उगी. पण मी तुझ्या पाया पडते, खरंच मी तुझ्या पाया पडते. अगं मी छोटा रावण आहे, अजून मी मॅच्युअर नाही. हा, पण एक काम कर ना, मला पळवून दे आणि कुठेतरी नेऊन ठेव. अगं पण मी तुला पळवून पळवून कुठे नेणार? अशोका हॉटेलमध्ये नाही, तिथे धाड पडते. नाही नाही पडत, मला माहिती आहे. तुझा काय रोजचा येणार नाही काय? छे रे, फक्त शनिवार आणि रविवार. हे कोणा बरोबर? जो असतो या आठवड्याचा भाग्यवान विजेता त्याच्या बरोबर. नाही 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 नाही. माझे इथे पैशाचे वांदे आहेत ग, आणि ह्या नवनव तोंडांना उत्तर द्यायची म्हणजे नाही नाही नाही. अरे पण ती तोंड तुझीच आहेत ना, ती कशाला तुला जाब विचारणार आहेत? अगं पण मला तुला पोसावं लागेल, त्याचं काय? मी खाऊन खाऊन किती खाणार आहे? अरे हल्ली खूप खाणं कमी झालं. होय काय? डाएट करते. हल्लीच्या प्रोड्युसर्सना बारीक मुली लागतात, त्यामुळे मेंटेन राहावं लागतं ना. मेंटेन? हे लालटेन. हे उलट ह्याच्यावरच ना मेंटेनन्सचा खर्च येतो, कळलं ना? ते जाऊ दे ना, पण तू माझ्या खाण्याची पिण्याची काही चिंता करू नकोस. अगं इथं मला माझ्या पिण्याची चिंता आहे. अय्या, तू पितो? पितो रोज 10 क्वार्टर. 10? अगं एक माझी आणि 9 ह्यांच्या. पण तरी मी काय म्हणते, माझ्यावर तुला 1 रुपयाही खर्च करावा नाही लागणार. देवा शपथ, देवा शपथ. ये गप्पे, माझी छोटी मंदोदरी पण मला असंच बोलली होती आणि मी तिच्या बरोबर लग्न केला. पण नंतर तिची नाटकं सुरू झाली. मला हा दागिना हवा, मला तो दागिना हवा, असं करता करता सोन्याची लंका झाली आणि त्याचं कर्ज मी अजून फेडतोय. पण तरी मी सांगते, माझ्यावर 1 रुपया पण खर्च करावा नाही लागणार. हे आयडिया, तू एक काम कर, तू मला पळवून दे आणि एखाद्या समुद्रावर नेऊन ठेव. ये नको नको नको. ते राव आणि लक्ष्मणासारखे भाऊ आले ना, तर सेतू बांधून आली ना, तर मला तिकडे पोचवतील. नाही 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 नाही. छे छे, भाऊ या उभ्या अख्ख्या महाराष्ट्रात सख्खा भाऊ, चुलत भाऊ, मामे भाऊ, आत्ते भाऊ, कुठल्याही भावांचे एकमेकांच्या हल्ली पटतच नाही. त्यामुळे यू डोंट वरी अबाउट दॅट. हा, म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी समुद्रावर राहू, सेटल हो? हो, तू तिकडे मासेमारी पण करू शकतो. अरे मगजमारी करून करून मी बेजार झालोय. आता मासेमारी करायला काय सांगते मला? काय रे एवढा भाव खातोस? म्हणजे मी काय म्हणते,
जर तू मला पळवून नेलस ना तर अख्खा मीडिया ती न्यूज कव्हर करेल. कॅमेरे, पत्रकार, ओबी-वॅन, केवढी म्हणून गर्दी होईल. आपली चर्चा होईल. मी केवढी फेमस होणारच. पण माझी मंदोदरी मला तिकडे प्रॉब्लेम करेल त्याचा काय. आय एम सॉरी. नाही, मला जमणार नाही. मी चाललो. पावट्या साला. आता मी शेवटचं सांगते हा. हे काय. जर मला पलवून नेला नाही तर मी तुझा इनय भंग हित करीन. तेड फुट्या साला. चल वाटवा. अवघड आहे हो तुमचं. खूप अंडर एस्टिमेट करतात तुम्हाला. यांनी पण पकडलं तुम्हाला. वाचवा करत रावणाला पळावं लागतंय. बघूया तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या जजेसना. स्मिताजी. छान परफॉर्मन्स होता. रिहर्सल चांगली झालेली लक्षात येत होती. आणि चैत्रालीला तर मी पहिल्या प्रथम पाहते अशा कॉमेडी रोलमध्ये. छान केलंस तू. दिसलीसही छान. म्हणजे खरोखरच कुणीतरी अपहरण करावं असं वाटलं. पण चांगला परफॉर्मन्स. आणि कित्येकदा मला असं जाणवतं की आपल्याकडे काय नाहीये किंवा आपल्याकडे काय गोष्टी कमी आहेत त्या लक्षात घेऊन अभिनय करणारी जी मंडळी असतात ती खरंच थोर असतात. त्याच्यातला हा पठ्य आहे आमचा. फार छान. चांगला परफॉर्मन्स. आता विचारूयात निर्मितीताईंना. परफॉर्मन्स चांगला झाला पण मला तुमच्याकडून आता थोडी वेगळी अपेक्षा आहे. गणेश, काय झालंय की जो पहिल्या एपिसोडमध्ये जो रावण झाला होता त्याच्यात सगळ्या शक्यता तपासून बघितल्या गेल्या होत्या. त्यामुळे आत्ता हा जो रावण तुम्ही सादर केलात त्यातल्या पंचेसना दाद देता आली नाही मला. आपण इम्प्रूव्ह व्हायला हवंय. आपण उलट्या क्रमाने यायला नको. आपण काहीतरी स्वतःत भर टाकायला हवे प्रत्येक एपिसोड गणी. तर काहीतरी आता वेगळं बघायची इच्छा आहे. एवढं लक्षात ठेवा. या. आपण पुढच्या वेळेला काहीतरी वेगळं दाखवू नक्कीच. आणि आता जाणून घेऊयात गुण किती मिळालेत. स्मिताजी. क्या बात आहे. 8 गुण. पहिल्यांदा तुम्हाला होते 35. स्वप्नीलजींनी मागच्या वेळेला दिलेले आहेत 10 आणि आत्ताचे 8. 53. क्या बात आहे.